म्हणजे आता अकोला तालुक्यातून एक बातमी आली होती जिने संपूर्ण महाराष्ट्र हादरवला होता. 57 अल्पवयीन मुली गर्भवती असल्याची ती बातमी होती. तर ग्राउंड लेवलला काम करत असताना आणि या गोष्टी पटवून देताना समाजाच्या काय रिॲक्शन असतात? आपण सामाजिक काम करत असताना हा प्रश्न आम्ही नेहमी घेतो असतो. जेव्हा आम्ही ग्राउंडवर उतरतो तेव्हा लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो. तर लोकांमध्ये ह्या विषयांवर, बालविवाह या विषयावर ना सोशल अवेअरनेस खूप कमी आहे. आणि हा सोशल अवेअरनेस आपल्याला लोकांमध्ये पोहोचवायचा आहे. त्यासाठी आपल्याला ऑन फील्ड मध्ये गावावस्त्यांवर, वारींवर भेट द्यावी लागते. छोट्याशा आपल्याला कार्यशाळा घ्याव्या लागतात. आणि ह्या शक्यतो आपण शाळा असतील किंवा महिला वर्ग असतील, त्यांचे बचत गट, त्यांच्याशी संपर्क आपल्याला करावा लागतो. त्यांना या गोष्टीवर तुम्ही स्थानिक पातळीवर आरोग्य सेविका वगैरे असतात, त्यांच्याशी संपर्क करा की ह्या गोष्टी कुठेतरी संपल्या पाहिजेत आणि कुठेतरी ह्या थांबल्या पाहिजेत. आदिवासी समाजामध्ये शिक्षणाला प्राधान्य देण्यापेक्षा मुलीचं लग्न लावून देऊन जबाबदारीतून मुक्त होण्याचं जे काही प्रमाण आहे ते जास्त आहे. तर मग आता तुम्ही आतापर्यंत किती या गोष्टी रोखल्या, किती लग्न या ठिकाणी रोखले आणि त्या मुलींचं भविष्य वाचवलं? आता असे काय आमच्याकडे डेटा उपलब्ध नाही, परंतु आम्ही प्रत्येक खेड्यापाडीत जातो आणि हे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो. त्याचा इम्पॅक्ट हा साधक शेवटी आता समाजालाच घ्यावा लागतो. तो आदिवासी समाजात जे काही शिक्षण घेण्याचं प्रमाण आहे, म्हणजे मुलं जवळपास 10वी मुश्किलीने शिकतात, त्यानंतर शिक्षण घेत नाही. कोणी मजुरी कामाला जात असेल, कोणी गायांकडे जात असेल, शेळी पालनाला प्राधान्य दिलं जात असेल. तर यातून काढून आदिवासी समाजाला कुठेतरी शिक्षणाच्या दृष्टीने जर वाटचाल करायची असेल तर कोणते पावलं उचलणे गरजेचं ठरणार? जर आदिवासी समाजातील मुलांचं जर शिक्षणाबाबतीत आपण बोलायचं झालं तर आदिवासी समाजाचं जीवन हे आश्रमशाळेतून चालू होतं. ही एक गोष्ट आहे. परंतु जर आपण आश्रमशाळेची जर स्थिती जर बघितली, इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं, तिथलं एज्युकेशन क्वालिटी बघितलं, तिथं फूड क्वालिटी बघितलं, तिला आरोग्याची समस्या बघितल्या, तर अतिशय दर्जाहीन ह्या गोष्टी आपल्याला निदर्शनास येत असतात. आपल्याला दर महिन्याला कुठून कुठे एखादी बातमी येत असते की सेंट्रल किचन सारखा मुद्दा आहे की अनेक आश्रमशाळाचा एक ग्रुप असतो आणि बाहेरून ते जेवण त्या मुलांना दिलं जातं. जवळपास ते सकाळी कितीतरी 5 ला उठून ते बनवलं जातं. ते ट्रॅव्हलिंग होऊन करता करता मुलांच्या जेवणामध्ये जवळपास 1 वाजता ते जेवण पडतं. विचार करा की ते एवढा वेळ टिकतं का, ते त्याची क्वालिटी आहे का, त्याचा परिणाम सरळ आरोग्यावर होत असतो. आणि तो आरोग्य जर परिणाम झाला मुलांच्या, तर तो त्यांच्या मेंदूच्या विकासावर आणि बौद्धिक क्षमतेवर त्यांचा परिणाम होत असतो. याने काय होतंय की आपण 10वी पर्यंत शिक्षण कसं बसं पूर्ण करतो, परंतु जी बौद्धिक क्षमता लागते 10वी नंतर, शेवटी किती काय जण प्राथमिक शिक्षण नंतर माध्यमिक शिक्षण असतं. माध्यमिक शिक्षणावरचं कनिष्ठ असतं, मग वरिष्ठ असतं. परंतु आपण सध्या जर आदिवासी भागातल्या मुलांकडे जर बघितलं तरी हायर एज्युकेशन घेण्यासाठी जी पात्रता लागते, आपण जर थोडक्यात म्हटलं तर 11वी 12वी सायन्स मुलं गेले पाहिजे जास्तीत जास्त, ते कुठेतरी त्यांची 10वी पर्यंत शाळा सुटली जाते. या सर्व कारणांमुळे त्याच्यामुळे आदिवासी समाजामध्ये शिक्षणाचा टक्का खूप कमी आहे.